शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आजची ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण वैयक्तिक मान्यतेच्या प्रस्तावावर निर्णय होण्यासाठी आता शासनाने स्पष्ट कालमर्यादा ही निश्चित केलेली आहे. अनेक वेळा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीनंतर वैयक्तिक मान्यतेचा प्रस्ताव संबंधित कार्यालयात सादर केला जातो. मात्र प्रस्तावाची छाननी, त्रुटी कळविणे किंवा मंजुरी नामंजुरीचा निर्णय यामध्ये विलंब होत असल्याचे चित्र पाहायला मिळते. यामुळे अनेक प्रकरणे प्रलंबित राहतात आणि त्यातून न्यायालयीन प्रकरणे देखील निर्माण होतात. याच पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने 4 ऑगस्ट 2026 रोजी अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला आहे. पण या शासन निर्णयात नेमके काय बदल करण्यात आले आहेत? संस्थेने वैयक्तिक मान्यतेचा प्रस्ताव किती दिवसात सादर करायचा? शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रस्तावाची छाननी करून मंजुरी किंवा नामंजुरीचा निर्णय किती दिवसात घ्यायचा? आणि प्रस्तावामध्ये काही त्रुटी असतील तर त्या कळविण्याची जबाबदारी कोणाची आणि त्यासाठी किती दिवसांची मुदत आहे? इतकेच नाही तर त्रुटी दूर करून प्रस्ताव पुन्हा सादर केल्यानंतर सुधारित वैयक्तिक मान्यतेच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठीही शासनाने निश्चित कालमर्यादा दिलेली आहे. म्हणून हा शासन निर्णय संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच शिक्षण विभागातील संबंधित अधिकाऱ्यांसाठीही अत्यंत महत्त्वाचा आहे. या संपूर्ण शासन निर्णयातील प्रत्येक कालमर्यादा, कोणत्या अधिकाऱ्यांची काय जबाबदारी आहे आणि या निर्णयाचा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष काय फायदा होणार आहे, हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी साध्या सोप्या शब्दात समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि ही माहिती संबंधित शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा. सोबतच या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि या शासन निर्णयाला अनुसरून आपल्याला नेमकं काय वाटते ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा. चला तर मग 4 ऑगस्ट 2026च्या या महत्त्वपूर्ण शासन निर्णयाचा आता आपण सविस्तर आढावा घेऊया. हा शासन निर्णय आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा. त्या संदर्भात 3 महत्त्वाचे संदर्भांकित पत्र आणि त्यांचे दिनांकही आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि त्यानंतर अत्यंत महत्त्वाची असणारी ही प्रस्तावना. या ठिकाणी आपण प्रस्तावना यथावकाशपणे वाचू शकता. आता आपण जाणून घेऊया तो शासन निर्णय. संदर्भ क्रमांक 1 व 2 येथील शासन निर्णयातील शिक्षक, शिक्षकेतर पदांच्या वैयक्तिक मान्यता प्रदान करण्याच्या कार्यपद्धतीच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे कालमर्यादा निश्चित करण्यात येत आहे. प्राथमिक आणि माध्यमिकच्या अनुषंगाने आपण ही कालमर्यादा आता जाणून घेऊया. शिक्षक, शिक्षकेतर पदावर नियुक्त केलेल्या उमेदवारास वैयक्तिक मान्यता प्रदान करण्याबाबतचा प्रस्ताव संबंधित शिक्षणाधिकारी, प्राथमिक, माध्यमिक कार्यालयास सादर करणे. अंमलबजावणी यंत्रणा असेल संबंधित संस्था व्यवस्थापन आणि कालावधी असेल तो 15 दिवस. शैक्षणिक संस्था व्यवस्थापन यांचेकडून शिक्षक, शिक्षकेतर पदांच्या वैयक्तिक मान्यता प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर प्रस्तावाची छाननी करून निर्णय घेणे, मंजुरी अथवा नामंजुरी, अथवा प्रस्तावात त्रुटी असल्यास सदर त्रुटी एकाच वेळी शैक्षणिक संस्था व्यवस्थापनास लेखी कळविणे. संबंधित शिक्षणाधिकारी, प्राथमिक आणि माध्यमिक ही यांची अंमलबजावणी यंत्रणा असेल आणि कालावधी असेल तो 15 दिवसाचा. तिसरा मुद्दा आहे त्रुटीपूर्ततेसह प्रस्ताव शिक्षणाधिकाऱ्यांना फेर सादर करणे आणि शैक्षणिक संस्था व्यवस्थापन आणि त्यासाठीचा कालावधी आहे तो 15 दिवसाचा. परिपूर्ण प्रस्ताव फेर सादर झाल्यानंतर चौथा मुद्दा आहे तो सुधारित वैयक्तिक मान्यता प्रस्तावाबाबत निर्णय घेणे, मंजुरी अथवा नामंजुरी. शिक्षणाधिकारी आणि 15 दिवसाचा कालावधी या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे. हे झालं प्राथमिक आणि माध्यमिकच्या संदर्भात. आता आपण उच्च माध्यमिकच्या अनुषंगाने जाणून घेऊया. अनुक्रमांक 1. शिक्षक आणि शिक्षकेतर पदावर नियुक्त केलेल्या उमेदवारास
वैयक्तिक मान्यता प्रस्ताव प्रदान करण्याबाबतचा प्रस्ताव संबंधित विभागीय उपसंचालक कार्यालयास सादर करणे. अंमलबजावणीची यंत्रणा असेल संबंधित संस्था, व्यवस्थापन आणि कालावधी असेल तो 15 दिवसाचा. दुसरा मुद्दा आहे तो शैक्षणिक संस्था, व्यवस्थापन यांच्याकडून शिक्षक शिक्षकेतर पदांच्या वैयक्तिक मान्यता प्रस्ताव प्राप्त करून झाल्यानंतर प्रस्तावाची छाननी करून निर्णय घेणे, मंजुरी अथवा नामंजुरी, अथवा प्रस्तावात त्रुटी असल्यास सदर त्रुटी एकाच वेळी शैक्षणिक संस्था व्यवस्थापनास लेखी कळविणे. या संदर्भातील अंमलबजावणीची यंत्रणा असेल संबंधित विभागीय उपसंचालक आणि कालावधी असेल तो 15 दिवसाचा. तिसरा मुद्दा आहे त्रुटी पूर्ततेसह प्रस्ताव विभागीय उपसंचालकांना सादर करणे आणि या अनुषंगाने अंमलबजावणीची यंत्रणा असेल शैक्षणिक संस्था, व्यवस्थापन आणि त्यासाठीचा कालावधी हा 15 दिवसाचा दिलेला आहे. त्यानंतर परिपूर्ण प्रस्ताव फेर सादर झाल्यानंतर चौथा मुद्दा आपण जाणून घेऊया. सुधारित वैयक्तिक मान्यता प्रस्तावाबाबत निर्णय घेणे, मंजुरी अथवा नामंजुरी. संबंधित विभागीय उपसंचालक ही अंमलबजावणीची यंत्रणा असेल आणि 15 दिवसाचा कालावधी असेल. आता यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे दिसत आहे, आपण ते जाणून घेऊया. शासन निर्णय दिनांक 10/6/2022 मधील तरतुदीनुसार पवित्र प्रणालीद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या येत असलेल्या येणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर पदांच्या नियुक्त्यांबाबत वैयक्तिक मान्यता प्रदान करण्याची आवश्यकता नाही. अत्यंत महत्त्वाचा असा मुद्दा आहे. शासनाचा जो निर्णय आहे 10/6/2022चा याच्यामधल्या तरतुदीनुसार ज्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पवित्र प्रणालीद्वारे नियुक्ती करण्यात आलेली आहे, येत आहे किंवा येणार आहे, अशा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदांच्या नियुक्तींच्या संदर्भात वैयक्तिक मान्यता प्रदान करण्याची आवश्यकता नाही असं स्पष्टपणे या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे. परंतु यातला एक अत्यंत महत्त्वाचा शब्द मी पुन्हा अधोरेखित करतो, तो म्हणजे पवित्र प्रणालीद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या पदांच्या संदर्भात हे वाक्य आहे. तिसरा मुद्दा, माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी रीट याचिका क्रमांक 1520/2026 मध्ये दिलेल्या निर्देशास अनुसरून शिक्षक शिक्षकेतर पदांच्या वैयक्तिक मान्यता प्रदान करण्यासंबंधीचे परिपूर्ण प्रस्ताव सादर केल्याच्या तारखेपासून उपरोक्त तक्त्यातील नमूद केलेल्या दिवसांपेक्षा जास्त काळ प्रलंबित राहणार नाहीत याची संबंधित अधिकाऱ्यांनी दक्षता घेण्यात यावी. पुरेशा कारणाशिवाय विहित कालावधीत अशा प्रस्तावांवर निर्णय घेणे शक्य न झाल्यास याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी विलंबाची कारणे लेखी स्वरूपात नोंदवावीत व याबाबत वरिष्ठ कार्यालयास अवगत करावे. उपरोक्तप्रमाणे शिक्षक शिक्षकेतर पदांच्या वैयक्तिक मान्यतेप्रकरणी सादर थकीत प्रकरणांचा मासिक आढावा एकस्तर वरिष्ठ अधिकारी यांनी वेळोवेळी घ्यावा. तसेच एकस्तर वरिष्ठ अधिकारी यांनी 25% शिक्षक शिक्षकेतर पदांच्या वैयक्तिक मान्यतेची प्रकरणे पुढील दर 3 महिन्यातून एकदा तपासावीत. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. आपण तो सांकेतांक क्रमांकाच्या सहाय्याने पाहू शकता. महाराष्ट्र शासनाचं संकेतस्थळ आणि सांकेतांक क्रमांक आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे. अत्यंत महत्त्वाचा असा शासन निर्णय आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर पदांच्या वैयक्तिक मान्यतेच्या अनुषंगाने महत्त्वाची अशी कालमर्यादा ही निश्चित केलेली आहे आणि त्या अनुषंगाने संस्थाचालक, व्यवस्थापन किंवा शिक्षण विभागातील अधिकारी यांची ही जबाबदारी या शासन निर्णयाच्या अनुषंगाने ही निश्चित केलेली आहे. विशेष म्हणजे पवित्र प्रणालीद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांच्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी मुद्दा क्रमांक 2 हा महत्त्वाचा दिसतो. तेवढाच मुद्दा क्रमांक 3 ही महत्त्वाचा आहे. या सर्व शासन निर्णयाला अनुसरून आपल्याला नेमकं काय वाटते ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा. सदर शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.